राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. तसेच इथे जमलेल्या आहेरवाडीच्या तमाम गावकऱ्यांना माझा मानाचा मुजरा. व्यासपीठावर उपस्थित असलेले धुरंधर, सर्वांना हवेचे वाटणारे आमचे शाखा व माजी आमदार सतीकांतदादा पाटील, विराज पाटील, महादेव दिंगुरे, शंकरपण्णा दिंगुरे, भावी मालक, मैत्री साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावर स्थानपण झाले. त्यांचं पण सुद्धा माझ्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. माझे दोन शब्द मी आपल्या माझी व्यथा का बरं आपल्या अमर पाटील त्यांची आई लक्ष्मीबाई पाटील व दत्तप्पा दिंगुरे यांना बाणाच्या चिन्हावरती 7 तारखेला का बरं मतदान करावे, त्याचा मी दोन शब्द तुम्हाला माझी व्यथा मांडतो. त्यानंतर मी तुम्ही घरी जाऊन शांतपणाने मी जे काही बोललो त्याचा विचार करावा, मगच तुम्ही ते काय असेल ते निर्णय घ्यावा. तुमच्याकडे एक 5 मिनिट वेळ घेतो, जास्त वेळ देत नाही दादा. ज्यावेळी इलेक्शन जाहीर झाला, स्थानिक स्वराज्याचे ज्यावेळी कन्नडमध्ये बोलू का मराठीमध्ये बोलू? स्थानिक स्वराज्याचे ज्यावेळी इलेक्शन झाले त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अविनाडे सर व आमचे पंचायत समितीचे प्रतापा धनशेट्टी यांनी आमच्या ज्या आयुर्वेदीमध्ये पहिल्यापासून पारंपरिक 1952 पासून जी गट होती त्या गटामध्ये त्यांनी आमच्या पाठीवरती झेंडूच बसलेला आहे मागून. आम्ही आमची जी जिल्हा आहे, आमची विरासत फॅमिलीची जी जिल्हा आहे आणि पाटील पर्वतची जी जिल्हा आहे, प्रामाणिकपणा ही आमची जिल्हा आहे, आमची आयडेंटिफिकेशन आहे. आमचं काय आहे तर प्रामाणिकपणा. आम्हाला खंजीर बसणारे लोक अजिबात आवडत नाही. जे मनात आहे, जे पोटात आहे ते तोंडात असते. आमचं काय झालंय, आमचा गावचा कारभार खोडगीचे शेट्टी लोक करू लागले. आमच्या गावाचा कारभार खोडगी लोकांचे शेट्टी करू लागले. हे आमच्या घरातल्या लोकांना पटेल का किंवा गावकऱ्या लोकांना पटेल का हे तुम्ही सांगा. जर खोडगीच्या लोकांकडे काय इतकं मोठं असं प्रामाणिकपणा आहे की आमच्या गावचं कारभार ओळखीचे लोक जर करत असेल तर आपण गाव विकायलाच करू. मग तसं होणार नाही आहे. झालंय काय त्याची आपली गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्यावेळी जनतेला उमेदवार तुम्ही पंचायत समिती लढा, पंचायत समिती तुम्ही लढा केलेला ना नेंद्राला मला भूकून प्रॉब्लेम होत आहे. मग एवढा शेवटच्या क्षणापर्यंत पंतप्रधान जनतेची बोलत होते की मी उमेदवार लढत नाही, मी उमेदवार लढत नाही. मग बापूने सांगितले, मग बिरादरांचा विचार काय? ते म्हटले की बापू त्यांना 50 सुद्धा यांच्याकडे मतं नाही. बापूंना हे सांगितले. मी म्हटलं काही लोकांनी सांगितले मला तुमचे 50 मतं सुद्धा नाही आहेत. मी म्हटलं चांगलं बरोबर आहे त्यांचं, माझ्याकडे 50 मतं नाही, मला फक्त एकच मत आहे, तो माझा निर्णायक मत आहे आणि ते निर्णायक मत धनुष्यबाणाला आहे. त्या संदर्भामध्ये मी एवढंच बोलतो, तुमचा प्रत्येक मत हा निर्णायक मत आहे. तो निर्णायक मत धनुष्यबाणाला जायला पाहिजे. तुम्ही म्हणता माझ्या एका मताने काय होणार आहे तसा विचार करू नका. पाठी खंजीर खुपसणाऱ्या लोकांना योग्य ते धडा शिकवा, एवढीच माझी प्रामाणिकपणे
त्या प्रामाणिक माणसाला इच्छा आहे. हे बघा, काही गोष्टी कशाप्रमाणे कमी तर झाली असतील, जास्त तर झाले तर ते विचार सोडून द्या. हे राजकारणामध्ये होत असतो. माझी फक्त एकच भूमिकामुळे. आता दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये काही कंपनी लोक वाई टाकण्याचा आम्हाला प्रयत्न केले. अरे हा विचाराचा माणूस आहे, एक विचार धनुष्यबाण सोडलो तर 1000 लोक माझ्या पाठीमागे लागतील. तुम्ही समजू नका. तुम्ही तुमच्यासारखे वाई टाकणारे लोक मी भरपूर बघितलेलं आहे, मी जग फिरलेला आहे. हे असं चालणार नाही. हा लढा हा वैचारिक लढा आहे. म्हणून आपल्याला सर्वस्वच माहिती आहे, अभिनय जातीवाचक नैसर्गिक वेग जे लोकांना वेग आलेला आहे. हे तर असा माणूस आहे. आतमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि माझ्या सर्व काका लोकांना आणि बंधू भगिनींना मी ते तुम्हाला सांगतो, अभिनय हे स्थानिक उमेदवार हस्तूचा 10-15 वर्षाला तरी काम करत आहे. त्याचं नाव मी घेत नाही. तो अपंग आहे. बापूंचा कट्टर समर्थक होता. त्यांनी काय म्हटलं, बापू साहेब मला तिकीट द्या, त्याच्यापेक्षा कमी. मग अभिनय साहेबांनी विचारले, बघा तुम्ही जिल्हा परिषदला मी तुम्हाला देणार आहे तर कसं हे योग्य राहील का? अभिनय साहेबांनी रंगावरती काय बोलले, ते अपंग आहे त्याला काय काय देता, ते लोकांपर्यंत बसेल का? तुम्ही अपंगाची अशी अवहेलना करत असाल तर तुमच्या समाजामध्ये प्रेम भावना होईल का? तुम्ही समाजामध्ये काम करू शकाल का? हे विचार करा. हे विचार करण्यासारखं आहे. म्हणून तुमचा प्रत्येक मत हा धनुष्यबाणाला जायला पाहिजे. अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, आमचे अमरदादा आमचे काकू लक्ष्मीताई पाटील यांच्या प्रतिनिधी म्हणून अमरदादा काम पाहतील आणि कोणाचे सुद्धा त्यांनी सोडून असतील, त्याचे जे काही प्रश्न असतील ते सामाजिक असतील, आर्थिक असतील किंवा अनेक शेतीविषयीचे प्रश्न असतील, ते सर्व कामं अमरदादा करत होते. मी जास्त बोलणार नाही. आमचे दादा सर्वांना परिचित आहेत. 2004 मध्ये पासून ते 2009 पर्यंत काय काम केलंय ते मला जास्त सांगण्याची गरज नाही. नंतर आज जे काही आयरोडी म्हणजे जे काही अंगणवाडीचे कामं असतील, मोबाईलचे कामं असतील, विहिरीचे कामं असतील, तर तोंडात नाही येतं. मी जास्त बोलणार नाही त्यांच्या कामाबद्दल, कारण तो फार मोठा त्यासाठी 2004 ते 2009 पर्यंत फार मोठं काम केलेलं आहे. थोडं बोलून मी माझं छोटीशी भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. पाटील साहेब धन्यवाद. सर्वांना विनंती करतो की आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे सर्वांनी